घर घर म्हणजे फक्त भिंती, दरवाजे, खिडक्या नाहीत. घर म्हणजे भावना, श्रद्धा आणि प्रेमाचं स्थान. आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्याचं काम करत असते ती घरातील स्त्री. आज आपण जाणून घेऊया काही सोप्या पण शक्तिशाली गोष्टी ज्या स्त्रीने केल्याने घरात शांती, प्रेम आणि सकारात्मकता आपोआप वाढते. तर सगळ्यात आधी तर घरातली स्त्री जी आहे तिने पहाटेच्या वेळी उठून सर्वप्रथम ओमचा उच्चार करावा. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र आपली बुद्धी, मन आणि आत्मा शुद्ध करतो. याच्या स्पंदनांमुळे घरात प्रकाश आणि ऊर्जा वाढते. गायत्री मंत्र म्हणजे सूर्याच्या तेजासारखी शुद्ध ऊर्जा जी नकारात्मक विचारांना दूर करते आणि दिवसाची सुरुवात शांततेने घडवते. तर हा गायत्री मंत्र कुठल्या डिव्हाइसवर किंवा मोबाईलवरती लावून ऐकायचा नाही आहे. तो आपण स्वतः आपल्या मुखातून तो बाहेर पडला पाहिजे आणि आपल्या कानांना त्याचं श्रवण झालं पाहिजे. आपल्या कानांबरोबरच तो घरातल्यांच्या इतर सदस्यांच्या कानावरही पडेल आणि यामुळं काय होतं, यामुळं घरात एक पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात. वादविवाद कमी होण्याचे चान्सेस खूप 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 जास्त वाढतात. का? कारण की हा गायत्री मंत्र आपला आत्मा शुद्ध करतो, आपली ऊर्जा वाढवतो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा वाढवतो, निगेटिव्ह ऊर्जा कमी करतो. त्यामुळे हा कुठल्या डिव्हाइसवर किंवा मोबाईलवरती लावून 108 वेळा 104 वेळा असा ऐकायचा नाही आहे. तो ऐकण्यात आणि आपण स्वतः म्हणण्यात खूप जास्त फरक आहे. तर हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच नक्की तुम्हाला हे भेटेल. याचं तुम्हाला स्वतःला जाणीव होईल की येस, पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत, छान वाटतंय, आपल्याला छान वाटतंय, घरात छान वाटतंय, प्रसन्नमय वातावरण राहतंय. तर नक्कीच करून बघा. सकाळी उठल्यावरती कितीही वेळा करा, एकदा करा, दोनदा करा, 5 वेळा करा, 108 वेळा करायची गरज आहे असं मी म्हणत नाही. आपल्या कानांना, आपल्या मेंदूला तो आपल्या आवाजाने पोचला पाहिजे. तर त्याची जी क्षमता आहे तर ती खूप जास्त वाढते. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात वास करते. त्याच्यानंतर देवघराबद्दल मी सांगेन. देवघर हे घराचं हृदय असतं. दररोज देवघर स्वच्छ ठेवा आणि दिवा लावा. दिवा लावून हा मंत्र नक्कीच म्हणा. ओम श्रीं ह्रीं क्लीं लक्ष्मे नमः. हा मंत्र घरात समृद्धी, शांती आणि सौंदर्य टिकवतो. फक्त पैशांचीच नव्हे, मनाची आणि नात्यांची श्रीमंती पण याने येते. पैशांच्या श्रीमंतीसाठी हा मंत्र म्हणायचाच नाहीये, मनाच्या आणि नात्यांच्या श्रीमंतीसाठी हा मंत्र म्हणायचा आहे. कारण जेव्हा मनाचं आणि नात्यांची श्रीमंती माणसामध्ये येते ना, त्या श्रीमंतीला पैशाची सर नसते. तर दररोज दिवा लावल्यावर घरातले नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मानसिक स्थैर्य वाढतं. त्यामुळे दिवा लावताना शक्यतो हा मंत्र म्हणा. घरात भरभराट होईल, पैशांची तर होईलच, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती बरसेलच, पण त्याचबरोबर मनाच्या आणि नात्यांच्या श्रीमंतीतही भर पडेल. आणि शब्दांची शक्ती खूप असते. घरात जेव्हा आपण प्रेमळ शब्द बोलतो तेव्हा ते शब्दच एक प्रकारचा मंत्र बनतात. कारण प्रत्येक शब्दांची स्पंदनं असतात. रोज स्वतःला आणि कुटुंबाला एक चांगला संकल्प द्या. घरात कधीच वाईट बोलू नका. जे आपण बोलतो तेच आपल्या घराला लाभतं. म्हणून नेहमी चांगलं बोला. आणि जेव्हा कधी असं अशांत वाटेल किंवा राग येईल किंवा काहीतरी वाईट बोलायची इच्छा होईल तेव्हा फक्त या मंत्राचा उच्चारण करा आणि मोठ्याने करा, जे की स्वतः पण ऐकू शकता आणि घरातले बाकीचे सदस्य पण ऐकू शकतील. त्याने मन शांत राहण्यास मदत होतो. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत या मंत्राचं उच्चारण करा. ओम शांती शांती शांती. याने एक प्रकारचं काय होतं की कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. आपण लयीत, तालात, सुरात म्हणायला जातो आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि मन शांत होतं.
सगळ्यात महत्त्वाचं मन शांत होतं. हा शांती मंत्र घरातील वाद, ताण आणि मतभेद कमी करतो. जेव्हा आपण शांततेचा उच्चार करतो तेव्हा ती शांतता हळूहळू वातावरणात पसरते. बोलण्याच्या आधी एक क्षण थांबा, श्वास घ्या आणि मग प्रेमाने बोला. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा दुपटीने वाढते. त्याच्यानंतर येतं ते घराची शुद्धी आणि ऊर्जा सफाई. आठवड्यातून एकदा घरात घंटा वाजवा, अगरबत्ती किंवा धूप फिरवा आणि मीठ पाण्याने घर आणि शक्य असल्यास देवारा पुसून घ्या. तर मीठ पाण्याने पुसायचं म्हणजे मिठाने जंतू मरतात. हे सायंटिफिक रिझन आहे, यामागे कुठली अंधश्रद्धा नाही आहे. मीठ हे जंतुनाशक आहे, कीटकनाशक आहे. त्याने घर, देवघर हे साफ केल्याने तिथले कीटक, जंतू जे काही झालेले असतात, जाळ्या, कातीन म्हणतो आपण ज्याला, ते नाहीसं होतं. यामागचा मिठाने पुसण्यामागचा उद्देश आहे. आता काही लोकांचं म्हणणं असं असतं की मीठ पायदळी तुडवत नाहीत. तर असं जर ज्यांचं म्हणणं असेल त्यांनी घर नका पुसू, पण देवघर पुसा, तिथे आपण काय पाय ठेवत नाही. तर ही फक्त साफसफाई नाही आहे, हे एनर्जी क्लिन्झिंग आहे. घंटेचा नाद आणि धुपाचा सुवास नकारात्मक स्पंदन नष्ट करतं. घरात पुन्हा एकदा प्रसन्न, हलकं आणि शांत वातावरण निर्माण होतं. तर हे करून बघा, याने पण पॉझिटिव्ह वाईब्स बरेचसे वाढतात घरात. त्यानंतरचा जो पॉईंट मी म्हणेन तो येतो की क्षमा आणि प्रेमाची शक्ती. घरात जेव्हा मतभेद होतात तेव्हा सर्वात मोठा मंत्र म्हणजे क्षमाशीलता. भांडण झालं तरी दुसऱ्या दिवशी माफ करा, हीच खरी पूजा आहे. कारण जिथे प्रेम आणि क्षमा आहे तिथेच देव आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र अहंकार कमी करतो आणि नात्यात समरसता आणतो. जेव्हा आदल्या दिवशी काही भांडण झालंय, रागात ठीक आहे तुम्ही बोलले नाही किंवा पट केली किंवा आणखी काही, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा इच्छा होत नाही भांडण झालेल्या व्यक्तीशी बोलायची किंवा नाही, मन नाही मानत आपलं, त्यावेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र याचा जप नक्कीच करा. हा जणू इगो विरघळणारा मंत्र आहे, जो नात्यांना पुन्हा नव्याने उजाळा देतो. आपला मोठोच आहे रिलेशनशिप मंत्राज. त्यामुळे जेव्हा एखाद्याशी बोलण्याची इच्छा होत नाही तेव्हा या मंत्राचं उच्चारण नक्कीच करा. तर आज या व्हिडिओद्वारे मंत्रांची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला. आणखी बरेच मंत्र आहेत, मी नक्कीच पुढचा यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर माझा सकारात्मक संदेश हा असेल या व्हिडिओमध्ये की स्त्री ही घराची ऊर्जा आहे. तिच्या विचारांनी, बोलण्यानी आणि श्रद्धेने घराचं वातावरण ठरतं. तिच्या मनात जर शांती असेल तरच घरात चमत्कार घडतो. म्हणून रोज फक्त काही मिनिटं स्वतःसाठी काढा, मंत्र म्हणा आणि आपल्या घराला प्रकाश, प्रेम आणि सकारात्मकतेने भरून टाका. तुम्ही कधी लक्ष द्या की घरातली स्त्री जर नाराज असेल ना, तर घराच्या भिंती, घराचा कानानं कोपरा सुद्धा नाराज वाटतो, मन नाही लागत त्या घरामध्ये. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक घरात सकारात्मक ऊर्जा पसरवा. कारण स्त्री आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी राहील. धन्यवाद.